देवीचा खटला अडवा येत नाही. कोणता खटला अडवा येत नाही? कोणता खटला? कारण तुम्हाला लोक बॅकडोर एंट्रंट म्हणतात, म्हणजे मागच्या दारानं आलेले. परंतु तुम्ही LM केसरी प्रमाणे कंत्राटी जरी असाल तरी सुद्धा तुम्ही कायम ठरता. काय ठरता? कोणत्या जजमेंटनुसार? ते म्हणले उमादेवी की तुम्ही म्हणायचं आम्ही केसरीचे आहोत, उमादेवीचे नाहीत. LM केसरी. त्यानंतर आदेश कुमार विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार. कोणता निर्णय? अर्नेश कुमार विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार. त्याच्यामध्ये स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की जे लोक एकसारख्या कारणासाठी नोकऱ्यांमध्ये येतात त्यांना दोन प्रकारची ट्रीटमेंट द्यायची नाही. त्याच्यामुळं अर्नेश कुमारच्या आधारे आमची अर्धी माणसं नाही तर 2 वर्ष ज्यांनी नोकऱ्या केल्या त्यांनाही कायम केलंय. आहे महानगरपालिका वसई विरार, ते आहे सांगली, ते आहे उल्हासनगर. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता अर्नेश कुमारची जजमेंट आम्हाला लागू होते आणि ती भारतीय संविधानाच्या 144व्या कलमाखाली 144व्या कलमाखाली ती बंधनकारक आहे. सरकारला कायदा म्हणून स्वीकारणं. काय 2. आता तिसरं 2017 या वर्षामध्ये महाराष्ट्र शासनानं सर्क्युलर काढलंय. अर्नेश कुमारच्या जजमेंटच्या आधारे एकाच वर्गातल्या लोकांना 2 प्रकारची ट्रीटमेंट देऊ नये आणि जर त्यांना कायम केलं तर यांनाही कायम करावं लागेल. हे सरकारचा निर्णय, आपला निर्णय नाही, लक्षात असू द्या. त्याच्यामुळं जर तुम्हाला 2017चा निर्णय हे पाहिजे असेल, सर्क्युलर वरचे दोन्ही जजमेंट पाहिजेत असतील तर ऑफिसला परेलला येऊन घेऊन जा. उद्या त्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत माननीय मुख्य सचिव साहेबांकडे ठेवा पुरवणी म्हणून. त्याच्यामध्ये ते तिन्ही गोष्टी केसरी, अर्नेश कुमार आणि 2017चं सर्क्युलर हे ठेवा आणि त्यांना सांगा की 144 प्रमाणे घटनेच्या आम्ही कायम करणं तुम्ही आम्हाला आवश्यक आहे. मित्र, माझा म्हणजे मी जे बोलणारा माणूस आहे थोडा अवघड असतंय, पण मी कडक आणि स्वच्छ शब्दात सांगणारा माणूस आहे. जास्त मी लांब सांगण्यापेक्षा तुम्हाला पुरेसं ज्ञान दिलं, संविधानाचं ज्ञान दिलं, कायदेशीर ज्ञान दिलं आणि सरकारला तुमचं करावंच लागेल असं ज्ञान दिलं, एवढं बोलतो. तुम्हाला शुभेच्छा देतो. आंदोलन करणारे नेहमी जिंकत असतात आणि लढणारे जिंकत असतात. एका कष्टकरी भावाचं निधन झाल्याचं समजतंय. ही गोष्ट फोटो लावून फाईलवर त्यांना सबमिट करा. त्याच्यामुळे शेवटी मुख्य सचिव सुद्धा ह्युमन बिंग असतात, त्यामुळे त्या गोष्टी सुद्धा अधोरेखित करत चला. आणि जर काही अडचण आली भविष्यात, हे तर भेटून गेले होते मला, कोर्टातही भेटले होते. परत मला आणखीन अधिवेशन चालू होतं त्यावेळेस भेटून गेलता एक ग्रुप. त्याच्या अगोदर मला वाटतं मी आलो होतो एकदा म्हणतात. एवढीच प्रार्थना, सरकारकडे प्रार्थना आणि थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत. आमच्या आशा पल्लवित केलं ना, आम्हाला पाठपुरावा करू आणि संबंधित आमचं कोण जर आलं साहेब, ते 3 जे परेला आलं तर तेवढं प्लीज. आपण आलात साहेब, आलात आणि आम्हाला प्रोत्साहित केलं, एक धीर दिला, त्याबद्दल सदावर्ती साहेबांचं आपण या ठिकाणी मनापासून संबंध शिक्षा संघर्ष समिती आणि कंत्राटी कर्मचारी वतीनं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो.